नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण आज खूपच महत्त्वाचा म्हणजे MPSCच्या कोणत्याही परीक्षा बघितल्या तर त्या परीक्षांमध्ये रिझनिंगमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे दिशामापन डायरेक्शन. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये डायरेक्शनवरच पूर्ण हा टॉपिक कव्हर करणार. ओके, तर दिशामापनाचे प्रश्न सॉल्व करण्याआधी आपल्याला बेसिक्स गोष्टी काही माहिती करून घ्याव्या लागतील, त्यांच्यावर चांगली कमांड आणावी लागेल जेणेकरून दिशामापनाचा कोणताही प्रश्न तुम्हाला जर सॉल्व करायला दिला तरी तो तुमच्याकडून सॉल्व होणे आवश्यक आहे. ओके, मग दिशामापनामध्ये आपण एकूण 4 व्हिडिओज बघणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज जो आहे बेसिक पार्ट आणि प्रकार 1 व 2 हा व्हिडिओ क्रमांक 1 असेल. व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण प्रकार 3 बघणार आहोत आणि व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण जे नवीन प्रकारचे प्रश्न आहेत व विविध प्रश्न जे असतात म्हणजे संभाव्य प्रश्न जे परीक्षांमध्ये पुढील परीक्षांमध्ये येऊ शकतात ते प्रश्न, तशाच प्रकारे काही विविध प्रश्न जे असतात म्हणजे रेग्युलर जे 3 टाइप्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या पॅटर्ननी नवीन पॅटर्ननी क्वेश्चन तयार होऊ शकतात ते आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार. आणि चौथ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे PYQs आपण सॉल्व करणार. तर अशा प्रकारे डायरेक्शनच्या या घटकामध्ये तुम्हाला एकंदरीत 4 व्हिडिओ देण्यात येतील. तर आपण व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये दिशामापनाचे बेसिक्स आणि प्रकार 1 व 2 कव्हर करणार आपण आत्ता. तर चला सुरुवात करूया दिशामापनाचे महत्त्वाचे बेसिक कॉन्सेप्ट्स. सर्वप्रथम पहिला कॉन्सेप्ट आहे भाग ए म्हणजे दिशा. दिशामापन आपण सॉल्व करत आहोत तर आपल्याला दिशा नक्कीच माहिती पाहिजेत. जर दिशाच आपल्याला माहिती नसतील तर आपण या टॉपिकवरील प्रश्न सॉल्व करू शकणार नाही. तर सिंपल दिशा कोणत्या आहेत? ही दिशा उत्तर, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. तशाच प्रकारे उत्तर व पूर्व यांच्यामध्ये जी दिशा असते ती असते ईशान्य. पूर्व व दक्षिण यांच्यामध्ये जी दिशा असते ती असते आग्नेय. ही ईशान्य, ही आग्नेय. पश्चिम व दक्षिण यांच्यामध्ये जी असते ती नैऋत्य आणि पश्चिम व उत्तर यांच्यामध्ये जी असते ती वायव्य. तर अशा प्रकारे ह्या दिशा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आणि समजा एखाद्या कोऱ्या कागदावर किंवा अशा प्रकारे रेष ओढण्यात आली, बाकी इतर दिशा काहीही देण्यात आलेल्या नाहीत, फक्त एक रेष ओढण्यात आली एक ब्लँक पेपरवर आणि तुम्हाला विचारण्यात आलं की ह्या ॲरोची दिशा कोणती आहे. तर मग ह्या ॲरोची दिशा अशा प्रकारे जाते आहे म्हणजेच ही दिशा कोणती असेल? अशा प्रकारे दिसणारी दिशा कोणती? ही ईशान्य. म्हणजे ही दिशा कोणती असेल? ईशान्य. अशा प्रकारे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि कोणताही व्यक्ती असो कुठेही बघत असला तरीसुद्धा प्रत्येकासाठी डायरेक्शन सेमच असतील. म्हणजे तो राईटला बघत असेल तरी त्याच्यासाठी उत्तर दिशा सेम असेल, एखादा व्यक्ती लेफ्टला बघत असेल त्याच्यासाठी सुद्धा उत्तर दिशा कशी असेल? सेम. दिशा चेंज होत नाही, दिशा फिक्स असतील उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या भागामध्ये तुम्हाला ह्या दिशा माहिती हव्यात. ओके, आता यानंतर भाग क्रमांक 2 बेसिकचा. एकूण 4 भाग आपण व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप बघणार. भाग क्रमांक 2 मध्ये येतो पायथागोरसचा प्रमेय. ओके, यामध्ये काय येईल? पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसचा प्रमेय इतका महत्त्वाचा का? तर 2 बिंदूमधील किंवा 2 स्थानांमधील अंतर आपल्याला विचारले जाईल आणि अंतर ज्यावेळी विचारण्यात येतं त्यावेळी एक सरळ रेषच ओढावी लागते. म्हणजे कमीत कमी अंतरच आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागते आणि कमीत कमी अंतर काढण्यासाठी आपल्याला पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करावा लागू शकतो. तर त्यामुळे पायथागोरस प्रमेयसुद्धा बघूया आपण. पायथागोरस प्रमेय हा फक्त काटकोन त्रिकोणासाठीच अप्लाय होतो, राईट अँगल ट्रायंगल. ओके, काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोण जो असेल तो किती अंशाचा असेल? 90 डिग्रीचा असेल. तर इथे आपण बघू शकतो, समजा याला आपण नावं दिली A, B आणि C. तर 90 अंशाचा कोन जो आहे तो B वर तयार होत आहे. म्हणजे B हा 90 अंशाचा कोन आहे. 90 अंशाच्या विरुद्ध जी बाजू असते त्याला आपण कर्ण किंवा हायपोटेनियस म्हणतो. ओके, काय म्हणतो आपण त्याला? कर्ण किंवा हायपोटेनियस म्हणतो. आणि एक कर्णाच्या विरुद्ध जी एक बाजू असेल ती बाजू 1 आणि दुसरी बाजू असेल ती बाजू 2. मग पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो? तर A व C म्हणजे कर्णाचे जर अंतर काढायचे असेल तर पायथागोरसचा प्रमेय अशा प्रकारे अप्लाय होतो, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. आणि सर्वात सोपं एक्झाम्पल सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. समजा एक बाजू 4 आहे, दुसरी बाजू 3 आहे. तर आपल्याला जर विचारलं की कर्ण किती असेल तर पायथागोरसच्या प्रमेयाने आपण सॉल्व करू शकतो. तर कशा प्रकारे सॉल्व करणार? कर्णाचा वर्ग, चला कर्ण म्हणजे आपण x कन्सिडर केला तर x चा वर्ग बरोबर बाजू 1. बाजू 1 म्हणजे किती? 4. 4 चा वर्ग अधिक बाजू 2 म्हणजे काय? 3 चा वर्ग. म्हणजेच काय येणार? x चा वर्ग बरोबर 16 अधिक 9.
म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 25. आता एक्सचा वर्ग बरोबर 25 आहे, तर कोणत्या संख्येचा वर्ग 25 असतो? तर 5चा वर्ग 25 असतो. म्हणून एक्स बरोबर किती येणार? 5 येणार. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल, वर्ग दुसरीकडे जातो त्यावेळी तो वर्गमुळात रूपांतरित होतो, कन्वर्ट होतो. आणि वर्गमुळातील संख्या आपण काय बघतो? वर्गमुळातील संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपण चेक करतो. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे? 5. पण आता हे आधी व्हायचं असं, आता पण होतं. अशा प्रकारचे डायरेक्ट तुम्हाला वर्गसंख्या मिळू शकतात, पूर्ण वर्गसंख्या. जर पूर्ण वर्गसंख्या मिळत असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. पण असे प्रश्नसुद्धा असतील ज्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्गसंख्या मिळणार नाही. मग त्यावेळी उत्तर एकतर वर्गमुळामध्येच येईल, रूटमध्ये उत्तर येईल, म्हणजे अशा स्वरूपाचं उत्तर पण येऊ शकतं 5√2, किंवा डेसिमलमध्ये पण उत्तर येऊ शकतं, जसं 1.41, 2.73. कधी येणार हे उत्तर? ज्यावेळी संख्या जी आहेत ती पूर्ण वर्गसंख्या आपल्याला मिळणार नाही. तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा तुम्हाला हँडल करता आले पाहिजेत. त्यामुळे परत पायथागोरसचा प्रमेय अप्लाय करून असे सुद्धा काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये दोन्ही बाजूंची बेरीज पूर्ण वर्गसंख्या येणार नाही, जशा प्रकारे ह्या प्रश्नामध्ये आलेली होती. तर चला आता आपण अशाच प्रकारचा एक ट्रायंगल कन्सिडर करूया. समजा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाची एक बाजू आहे 10, दुसरी बाजू आहे 15 आणि आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. तर कर्णाची लांबी कशा प्रकारे काढता येईल? तर पायथागोरसचा प्रमेय आपण अप्लाय करणार. 90 अंशाच्या अपोजिट जो कोन असेल, साईड जी असेल त्याला आपण कर्ण म्हणतो किंवा हायपोटेनस म्हणतो. आता पायथागोरसचा प्रमेय अप्लाय केला तर काय होणार? एक्सचा वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग, 10चा वर्ग अधिक बाजू 2चा वर्ग, म्हणजेच किती? 100 अधिक 225. म्हणजेच उत्तर आलेलं आहे एक्सचा वर्ग बरोबर 325. म्हणून एक्स बरोबर √325. आता बघा, या 325 कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग नाही, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे या आधीच्या प्रश्नामध्ये जशा प्रकारे आपल्याला 5 मिळालेला होता, 25 हा 5चा वर्ग होता, त्यामुळे एक्स बरोबर आपण 5 लिहिलेलं होतं. पण यामध्ये 325 कोणत्याच संख्येचा वर्ग नाही, तर इथे उत्तर जे आहे ते दोन प्रकारे मांडणी करू शकतो. मग जशा प्रकारचे ऑप्शन्स असतील तशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व्ह करावे लागतील. मग कशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल ते आपण बघूया. तर याचं उत्तर आपण डेसिमलमध्ये सुद्धा काढू शकतो, म्हणजे दशांश संख्येमध्ये सुद्धा काढू शकतो. ओके, डेसिमल नंबर्समध्ये सुद्धा उत्तर काढू शकतो. मग काय बघायचं? जी संख्या आहे 325 याच्या जवळच्या संख्येचा वर्ग बघायचा, या संख्येच्या जवळचा वर्ग बघायचा. तर 325च्या जवळ कोणकोणते वर्ग आहे? तर एक आहे 18चा वर्ग जो होतो 324 आणि 19चा वर्ग 361. अशा प्रकारे हे दोन वर्ग आहेत. पण 325 जे आहेत ते 18च्या वर्गाच्या अगदी जवळ आहे. 324 आणि 325 ऑलमोस्ट काहीही त्यांच्यामध्ये फरक नाही, फक्त एकचाच फरक आहे. म्हणजे डेफिनेटली उत्तर किती येणार? 18.1च्या जवळपास येणार. हे आपण ॲप्रॉक्सिमेटली घेऊ शकतो, अंदाजित उत्तर आपण लिहू शकतो. आणि पर्याय एकदम जास्त क्लोज असणार नाही. पर्यायामध्ये तुम्ही हे वेगवेगळे करू शकणार की उत्तर कोणतं असेल. तर याचं उत्तर काय येणार? 18.1. समजा अशाच प्रकारे वर्गमुळातील संख्या असती समजा 420 आणि आपल्याला बघायचं असतं की 420 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे. ही तर पूर्ण वर्गसंख्या नाही, पण 420 कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपल्याला 420च्या जवळचे वर्ग बघावे लागतील. तर 420च्या जवळ कोणते वर्ग आहेत? एक आहे 20चा वर्ग जो आहे 400 आणि एक आहे 21चा वर्ग जो आहे 441. आणि आपल्याला हे लक्षात येत आहे की 420 ही संख्या 400 आणि 441च्या ऑलमोस्ट मिडलमध्ये आहे, मध्यभागी आहे. म्हणजेच आपण उत्तर किती लिहू शकतो? 20 आणि 21च्या मध्ये, म्हणजेच 20.5 हे आपलं उत्तर असू शकतं. ठीक आहे, 0.12 कमी झाले तरी चालेल, पण तुम्हाला अशा प्रकारे उत्तर काढता येईल. ओके, हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. जर पूर्ण वर्ग संख्या नसेल तर त्यांच्या जवळचे वर्ग बघून आपल्याला अंदाज लावायचा आहे डेसिमलमध्ये उत्तर काढताना. आता दुसरी पद्धत आहे, वर्गमुळात सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. आता वर्गमुळात उत्तर कशा प्रकारे काढता येईल ते सुद्धा बघूया आपण. अशा प्रकारे उत्तर आलेलं होतं डेसिमलमध्ये, तर आपण उत्तर काढलं 18.1. पण समजा पर्याय अशा प्रकारचे असते 3√15, 6√5, 5√13, आणखी काही पर्याय असतात. मग 325 हे कुणाच्या बरोबर आहेत हे आपल्याला जर शोधायचं असेल तर मग कशा प्रकारे करायचं? पर्यायामधून आपण अशा प्रकारची संख्या तयार करण्याचा प्रयत्न करायचा. मग कशा प्रकारे तयार होईल? तर बघा, आपल्याला पूर्ण जी संख्या आहे ती वर्गमुळाच्या आतच पाहिजे आहे. इथे या पर्यायामध्ये एक संख्या वर्गमुळाच्या बाहेर आहे,
तर या संख्येला आपण वर्गमुळाच्या आत शिफ्ट करायचं आहे आणि बाहेरून संख्या जेव्हा वर्गमुळाच्या आत जाते तेव्हा त्या संख्येचा वर्ग करावा लागतो. म्हणजे ही संख्या कशा प्रकारची होईल? ऑलरेडी 15 आतमध्ये आहेत, 15 इंटू 3चा वर्ग किती? 9. 15 9 135. म्हणजे याचं उत्तर काय आलं? रूट 135. ते रूट 325च्या बरोबर नाही, त्यामुळे हा पर्याय आपले उत्तर असणार नाही. तशाच प्रकारे दुसऱ्या पर्यायाला सुद्धा आपण कन्वर्ट करून बघूया. मग 6ला आतमध्ये शिफ्ट करणार तर रूटमध्ये ऑलरेडी 5 आहेत, 6 आतमध्ये जातील तर 36 होतील. म्हणजे 5 इंटू 36 करावे लागतील तर किती होणार? 5 सक 30, हातचे 3, 5 त्रिक 15 आणि 3 18, 180. हे सुद्धा उत्तर नाही. तिसरा पर्याय आपण कन्वर्ट करून बघूया. 5 आतमध्ये जातील तर 25 होणार आणि इंटू 13. आता 13ने मल्टिप्लाय करून बघा. 13 5 65, हातचे 6, 13 दुनी 26 आणि 6 32. बघा मॅच करत आहे उत्तर. तर अशा प्रकारे वर्गमुळातील संख्यांना सुद्धा आपण या अशा प्रकारे लिहू शकतो. आणि आताच्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. एकतर पूर्ण वर्गसंख्या सुद्धा असू शकते, डेसिमलमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तरे काढण्यास विचारले जाऊ शकतात आणि वर्गमुळात सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर पुढे जे आपण प्रश्न प्रॅक्टिस करणार त्यामध्ये अशा सर्व प्रकार कव्हर होतील, त्यामुळे काळजी करण्याची चिंता नाही, काळजी करण्याची गरज नाही. बघा आता 2 भाग आपण बघितले आहेत बेसिक्सचे. पहिला भाग होता दिशा, म्हणजे डायरेक्शन्स आपण बघितल्या, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य कोणती आहे. सेकंड पार्ट आपण बघितला पायथागोरसचा प्रमेय. आता तिसरा भाग रोटेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण की एकूण जे सामान्यतः 3 प्रकार असतात डायरेक्शनमध्ये त्यापैकी एक प्रकार जो आहे तो रोटेशनवर सुद्धा येतो. रोटेशनवरील प्रश्नसुद्धा विचारले जातात. तर आपण बघू शकतो रोटेशन्स बघूया आपण. रोटेशन म्हणजे वळण, कितीतरी डिग्रीने आपल्याला रोटेट केलं जातं किंवा एखादा व्यक्ती 90 डिग्रीने वळला असेल डावीकडे, उजवीकडे 135 डिग्रीने वळलेला असेल, हे आपल्याला इथे व्यवस्थितरित्या मांडणी करता आली पाहिजे. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अशा 2 प्रकारचे रोटेशन्स असतात. ओके, एकतर ज्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे काय? क्लॉकवाईज, जशा प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो ही जी डायरेक्शन असेल ती क्लॉकवाईज. आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे ही डायरेक्शन. ओके, तर ही डायरेक्शन क्लॉकवाईज आणि ही डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळाच्या दिशेने पण म्हणू शकतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पण म्हणू शकतो किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सुद्धा अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. आता इथे रोटेशन्स जे होते ते कितीतरी अंशाच्या कोनातून होतील रोटेशन्स. म्हणजे 90 अंशाच्या कोनातून रोटेशन झालेलं असेल, 180 डिग्रीच्या कोनातून रोटेशन झालेलं असेल. तर हे रोटेशन्स कशा प्रकारे करावे लागतील ते आपण बघूया. पण त्याआधी आपल्याला अँगल्स माहिती असणे खूप गरजेचं आहे. आणि कोणकोणते अँगल्स आपल्याला माहिती पाहिजेत? तर एक 45 डिग्रीचा अँगल, 45 डिग्रीचा कोन, 90 अंशाचा कोन, 135 अंशाचा कोन आणि 180 अंशाचा कोन. ओके, हे कोन कशा प्रकारे तयार होतील हे आपल्याला चेक करायचं आहे. तर समजा एखादा व्यक्ती किंवा एक रेष अशा प्रकारची आहे आणि याला धरून आपल्याला 45 अंशाचा कोन तयार करायचा आहे. तर कशा प्रकारे तयार करणार आपण? 45 डिग्रीचा कोन या प्रकारे तयार होईल. 45 डिग्रीचा कोन समजा रेषा या दिशेला असेल तर 45 डिग्रीचा कोन कशा प्रकारे तयार होईल? हा 45 डिग्रीचा कोन तयार होईल. ओके, हे 45 डिग्री तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 45 अंशाचा कोन तयार करताना. 90 अंशाचा कोन आताच आपण बघितला, काटकोन. अशा प्रकारे हा 90 अंशाचा कोन तयार होतो. आता 135 अंशाचा कोन तयार करूया. 135 अंश याला आपण ब्रेक करायचं आहे. कशामध्ये? 90 आणि 45 मध्ये आपण याला ब्रेक करू शकतो. 135ला कशा प्रकारे लिहू शकतो? 90 अधिक 45 अंश अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे समजा एखादा व्यक्ती उत्तरेकडे बघत असेल आणि तो क्लॉकवाईज 135 डिग्री रोटेट झालेला असेल तर 135 डिग्रीचा कोन कशा प्रकारे तयार करता येईल? सर्वप्रथम 90 अंशाचा कोन तयार केला आणि यामध्ये परत आपल्याला 45 डिग्रीचा कोन ॲड करायचा आहे. बघा, हे 90 आणि हे 45 बरोबर हा पूर्ण कोन जो आहे तो 135 डिग्रीचा तयार झालेला आहे. म्हणजे 135 डिग्रीचा कोन कशा प्रकारे तयार करायचा? 90 + 45 किंवा 40 + 90 दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. जशा प्रकारे प्रश्नामध्ये आपल्याला आवश्यकता असेल त्या प्रकारे आपण हे रोटेशन्स करणार आहोत. आता 45 अंशाचा कोन बघितला, 90 अंशाचा कोन बघितला, 135 अंशाचा कोन बघितला. आता आपण 180 अंशाचा कोन सुद्धा बघूया. आणि 180 अंशाचा कोन तयार करताना अगदी सरळ रेषा तयार होते. म्हणजे समजा एखादा व्यक्ती इथे बघत असेल आणि 180 अंशाचा कोन तयार करायचा असेल, मग तो क्लॉकवाईज असो किंवा अँटी क्लॉकवाईज असो, घड्याळाच्या दिशेने असो किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असो, एक्झॅक्टली अपोजिट रेष तयार होईल. म्हणजे हा जो कोन आहे
तो किती अंशाचा असेल? 180 अंशाचा असेल. समजा एखादा व्यक्ती या दिशेला बघत आहे, तर 180 अंशाचा कोन कशा प्रकारे तयार होईल? एक्झॅक्टली अपोजिट या दिशेला येणार, म्हणजे 180 अंशाचा कोन हा असा दिसेल. आता एक थोडा वेगळा प्रश्न, खूप कमी येण्याचे चान्सेस आहेत, तरीसुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. समजा 100 अंशाचा कोन तयार करायचा असला, मग 100 अंशाचा कोन तर आपण काही एक्झॅक्टली मोजणार नाही, मग याला ब्रेक करायचं आपण. आपल्याकडे कोणते कोन आहेत? 90 आणि 45 अंशाचा कोन आहे, त्या कोनांमध्ये आपण ब्रेक करायचं. म्हणजे समजा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या पोझिशनमध्ये असेल आणि तो क्लॉकवाईज म्हणजे या दिशेला 100 अंशाच्या कोनातून वळलेला असेल, रोटेट झालेला असेल, तर 100ला कशा प्रकारे ब्रेक करू शकतो आपण? 90 अंशाचा कोन अधिक 10 अंशाचा कोन. ओके, 90 अधिक 10 म्हणजे सर्वप्रथम 90 अंशाचा कोन तयार करूया आणि परत 10 म्हणजे थोडे पुढे जावं लागेल आपल्याला. म्हणजे हे 90 डिग्री आणि हे 10 डिग्री, म्हणजे तो आता कोणत्या दिशेला येईल? आग्नेय दिशेला येईल. अशा प्रकारे आपण ब्रेक करू शकतो कोनांना 90 अंशाच्या संदर्भात आणि 45 अंशाच्या संदर्भात. तर आय होप की तुम्हाला हे रोटेशन समजलेले असतील किंवा वळण समजलेले असतील. रोटेशन किती प्रकारचे असतात? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता या रोटेशनवर काही प्रश्न आपण सॉल्व्ह करून बघूया, जेणेकरून तुमचे बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. तुमच्याकडे ऑलरेडी PDF आहे, मग हे सॉल्युशन बघण्याआधी तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि त्यानंतर सॉल्युशन बघू शकता. चला, पहिला प्रश्न आहे, म्हणजे हा प्रश्न अशा प्रकारचा आहे की हा एक व्यक्ती उत्तरेकडे बघत आहे, म्हणजे एका व्यक्तीची सुरुवातीची स्थिती दर्शविण्यात आलेली आहे. मग ह्या सुरुवातीच्या स्थितीवरून तो प्रश्नामध्ये दिलेल्या कोनातून वळलेला असेल, रोटेट झालेला असेल, तर तो आता कोणत्या दिशेला बघणार हे तुम्हाला ओळखायचं आहे. मग या व्यक्तीला किती डिग्रीने फिरवायचं आहे आपल्याला? घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री. घड्याळाच्या दिशेने म्हणजे या दिशेला 90 अंशाच्या कोनातून वळण घ्यायचं आहे, याला रोटेट करायचं आहे. तर मग हा कुठे येईल? या दिशेला रोटेट करायचा आहे 90 अंशांनी, तर तो या दिशेला येणार. म्हणजे हा 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे आणि ही दिशा कोणती? पूर्व. म्हणजे तो आता रोटेशन नंतर वळल्यानंतर कोणत्या दिशेला बघत आहे? पूर्व दिशेला बघत आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180. 180 डिग्री आलं तर मग घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे त्याचा काही फरक पडत नाही. तो एक्झॅक्टली अपोजिट दिशेला जातो, म्हणजे त्याची दिशा आता कोणती असेल? पूर्व दिशा. म्हणजे तो कोणत्या दिशेला बघत असेल? पूर्व दिशेला बघत असेल. परत आणखी दोन प्रश्न आहेत. घड्याळाच्या दिशेने 135 डिग्री आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 100 डिग्री. तर तिसरा प्रश्न सॉल्व्ह करूया. घड्याळाच्या दिशेने म्हणजे ही दिशा किती डिग्री? 135 डिग्री. 135 डिग्रीला आपण ब्रेक करूया. कशामध्ये? 45 अधिक 90 किंवा 90 अधिक 45. जशा प्रकारे करायचं असेल तुम्ही ब्रेक करू शकता. मग बघा, 45 अधिक 90 मध्ये ब्रेक केलं तर आधी 45 डिग्री, हे 45 डिग्री आणि या स्थानापासून परत 90 डिग्री, म्हणजे हे 90 डिग्री. म्हणजे हा पूर्ण जो कोन आहे तो तयार होईल 135 डिग्रीचा. म्हणजेच आता हा कोणत्या दिशेला बघत आहे? दक्षिण दिशेला बघत आहे. तर हे रोटेशन्स तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. अगदी लेवल 1चे प्रश्न असतात. ओके, डायरेक्शनमध्ये आपण लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3चे प्रश्नसुद्धा बघणार आहोत. पहिले दोन प्रकार सामान्यतः लेवल 1 व लेवल 2चे असतील आणि तिसरा प्रकार डिफिकल्ट नाही, पण त्यामध्ये थोडी माहिती जास्त असेल, त्यामुळे तो लेवल 3चा प्रकार होईल. आता चौथा प्रश्न, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 100 डिग्री. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या डायरेक्शनला आणायचं आहे आपल्याला आणि 100 डिग्रीला आपण ब्रेक करूया. 90 अंश अधिक 10 अंश, 90 डिग्री प्लस 10 डिग्री. मग 90 अंश अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा 90 अंशाचा कोन अशा प्रकारे तयार होईल आणि परत 10 डिग्री रोटेट करावं लागेल. म्हणजे हे 90 आणि हे 10 म्हणजे हे टोटल डिस्टन्स जे आहे किंवा कोन जो आहे तो 100 अंशाचा तयार होईल. म्हणजे आता ही दिशा कोणती असेल? नैऋत्य दिशा. तर अशा प्रकारे तुम्हाला रोटेशन करून डायरेक्शन्स ओळखता आले पाहिजेत की तो आता कोणत्या दिशेला बघत असेल. ठीक आहे, तर हा होता पार्ट क्रमांक 3 आणि शेवटचा पार्ट बेसिकमध्ये तो आहे दिशेच्या संदर्भात प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले असतात. ओके, डायरेक्शन्स आपण टॉपिक बघतो आहोत, तर दिशेच्या संदर्भात कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतील ते आपण समजून घेऊया. दिशेच्या संदर्भात दोन प्रश्न विचारले जातात. तर त्याआधी आपण एक पोझिशन इथे बघून घेऊ. सुरुवातीचे स्थान, समजा हे सुरुवातीचे स्थान आहे. आता तुम्ही ज्यावेळी डायग्राम तयार करणार किंवा आपण जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करणार तेव्हा सुरुवातीच्या स्थानाला आपण सर्कलने दर्शविणार. ओके, कशाने दर्शविणार? सर्कल. आणि शेवटचे स्थान आपण बॉक्सने दर्शविणार, म्हणजे वर्तुळ आणि चौरस. तर अशा प्रकारे हे सुरुवातीचे स्थान आणि हे शेवटचे स्थान आहे. म्हणजे एक व्यक्ती दक्षिणेकडे 4 मीटर चाललेला आहे, त्यानंतर तो पूर्वेकडे 3 मीटर चाललेला आहे आणि शेवटच्या स्थानी पोहोचलेला आहे. ओके, आता पहिला प्रश्न आहे, चालक कोणत्या दिशेला बघत आहे?
तर चालक कोणत्या दिशेला बघत आहे? या दिशेला बघत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सिंपल, पूर्व दिशा येणार. या प्रश्नाचं उत्तर काय येणार? पूर्व दिशा. आता दुसरा प्रश्न दिशेच्या संदर्भात कोणता विचारला जाऊ शकतो? चालक सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? आता कोणत्या तरी एका विशिष्ट पॉईंटपासून, एका विशिष्ट स्थानापासून दुसऱ्या स्थानाची दिशा विचारलेली आहे. आता कुणाच्या संदर्भात काढायचं आहे? सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात. ज्या स्थानाच्या संदर्भात आपल्याला दिशा बघायची असेल किंवा शोधायची असेल, त्या स्थानावरून उभे राहून आपल्याला दुसऱ्या स्थानाला बघावं लागेल. म्हणजेच काय? सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात म्हणजे या पॉईंटपासून शेवटचे स्थान, म्हणजे हे स्थान कोणत्या दिशेला आहे? जर तुम्ही सुरुवातीच्या स्थानावर उभे झाले आणि शेवटच्या स्थानाला बघितले तर तुम्हाला ही दिशा दिसणार. ओके, अशा प्रकारची दिशा तयार होईल. म्हणजेच ही दिशा कोणती? ईशान्य आग्नेय. ओके, ही दिशा कोणती असेल? आग्नेय दिशा असेल. तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी आलेली आहेत. तो कोणत्या दिशेला बघत होता? पूर्व दिशेला बघत होता. पण एका स्पेसिफिक, एका विशिष्ट स्थानाच्या संदर्भात जर दिशा काढायची असेल तर त्या स्थानावरून आपल्याला एक सरळ रेष ओढावी लागेल. कुठपर्यंत? ज्या स्थानाची दिशा काढायची आहे त्या स्थानापर्यंत. आता हा कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजण्यासाठी आणखी एक प्रश्न मी कव्हर करतो. पण त्याआधी आणखी एक प्रश्न आपण इथे बघूया. जर अशा प्रकारचा प्रश्न असता की शेवटच्या स्थानाच्या संदर्भात सुरुवातीचे स्थान कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे, आता प्रश्न रिव्हर्स झालेला आहे. शेवटच्या स्थानाच्या संदर्भात सुरुवातीचे स्थान कोणत्या दिशेला आहे? तर बघा, आपण कशी रेष ओढली असती? शेवटच्या स्थानाच्या संदर्भात म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटच्या स्थानापासून सुरुवातीच्या स्थानापर्यंत अशा प्रकारे एक रेष ओढली असते आपण. आणि सुरुवातीचे स्थान कुठे दिसते आपल्याला? या दिशेला दिसते आहे. आणि ही दिशा कोणती? वायव्य दिशा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलं असतं? वायव्य हे या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. आता 4-5 पॉईंट्स घेऊन मी तुम्हाला आणखी काही कॉन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये समजा अशा प्रकारचे हे पॉईंट्स आहेत. ए, हा बी याच्या सरळ रेषेत, सी, इथे डी, हे 4 पॉईंट्स आहेत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. समजा असं म्हटलेलं असेल की सीच्या संदर्भात एचे स्थान कोणते आहे? एची दिशा कोणती आहे? कुणाच्या संदर्भात? सीच्या संदर्भात. म्हणजे सीच्या संदर्भात विचारलं आहे तर सी वरून आपण एला बघणार, तर तो कोणत्या दिशेला दिसत आहे? या दिशेला दिसत आहे. आणि ही दिशा कोणती? वायव्य. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? वायव्य हे उत्तर येणार. समजा आपल्याला विचारलं बीच्या संदर्भात डीचे स्थान. ओके, काय विचारण्यात आलेलं आहे? बीच्या संदर्भात डीचे स्थान. मग उत्तर काय येणार? बीच्या संदर्भात म्हटलेलं आहे म्हणून बी वरून एक सरळ रेष ओढावी लागेल. कोणाकडे? डी कडे. ही दिशा असेल. म्हणजे ही दिशा कोणती असेल? नैऋत्य. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? नैऋत्य हे या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला एका पॉईंटच्या संदर्भात दुसऱ्या पॉईंटची दिशा काढता आली पाहिजे. आता तिसरा प्रश्न पण इथे आहे की सुरुवातीपासून चालक किती अंतरावर आहे? तर सुरुवातीपासून चालक किती अंतरावर आहे? तर 4 + 3 7 अशा प्रकारे करायचं नाही, तर नेहमी दोन्ही पॉईंटमध्ये एक सरळ रेष ओढायची. आणि पायथागोरसच्या प्रमेयाची आवश्यकता असेल तर पायथागोरसच्या प्रमेयाने हे अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलं होतं. 4, 3 असेल तर हे अंतर किती असतं? 5 मीटर. तर आपण हे बेसिक पार्ट्स कव्हर केलेले आहेत 4. आता आपण प्रकार 1चे प्रश्न बघणार. प्रकार 1 जो आहे तो रोटेशनवर आधारित प्रकार आहे. आणि त्याआधी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एकूण 4 प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. दिशामापन या घटकात 4 प्रकारचे प्रश्न कव्हर करावे लागतात. प्रकार 1 तुमच्या पुढे लिहिण्यात आलेला आहे. वळणावर आधारित प्रश्न म्हणजे बेस्ड ऑन रोटेशन, जे आपण आता बघितलेलं होतं. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज रोटेशन, त्यांच्या बेसिसवर हा पहिला प्रकार आहे. प्रकार क्रमांक 2 सुद्धा आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करायचा आहे, तरीसुद्धा मी तो इथे लिहितो. प्रकार क्रमांक 2 आहे सिम्पल क्वेश्चन्स, म्हणजे साधे प्रश्न असतील दिशामापनावर. म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रश्न नसणार. एक व्यक्ती आधी 25 मीटर अंतर चाललेला असेल, मग 50 मीटर अंतर चाललेला असेल, मग 30 मीटर अंतर चाललेला असेल, तर अशा प्रकारचे प्रश्न असतील. प्रकार 3 जो असेल तो उतार्यांसारखे प्रश्न. ओके, उतार्यांच्या स्वरूपातील प्रश्नांवर असेल. उतार्यांच्या स्वरूपातील प्रश्न म्हणजे माहिती जास्त असेल, 7 ते 8 पॉईंटना कनेक्ट करण्यात येईल, तर ते प्रकार 3 मध्ये येणार. आणि प्रकार 4 म्हणजे जनरली राज्यसेवा किंवा मेन्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे कॉन्सेप्ट तर सेम असतात, पण प्रश्न विचारण्याचा पॅटर्न चेंज होतो, पद्धत चेंज होते. तर प्रकार 4 मध्ये आपण नवीन प्रकार
नवीन प्रश्न व विविध प्रश्न हे कव्हर करणार. याच्यामध्येच डेटा सफिशियन्सीसुद्धा येणार. ओके, डेटा सफिशियन्सीसुद्धा यावर प्रश्न तयार होतात. म्हणजे कोणत्याही टॉपिकसाठी डेटा सफिशियन्सीवर प्रश्न तयार होऊ शकतो. ते आपण प्रकार 4मध्ये कव्हर करणार. तर एकूण 4 प्रकार आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर चला पहिल्या प्रकाराला आपण सुरुवात करूया. प्रकार 1 बेस्ड ऑन रोटेशन. ओके, वळणावर आधारित प्रश्न. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 1. एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. मग आपल्याला सुरुवातीची पोझिशन तयार करायची. मी तुम्हाला सांगितलं आहे की सुरुवातीच्या पोझिशनला आपल्याला काय द्यायचं आहे, सर्कलने डिनोट करायचं आहे, वर्तुळाने डिनोट करायचं आहे. ही सुरुवातीची पोझिशन आणि हा व्यक्ती दक्षिणेकडे बघत आहे. तर अशा प्रकारे एक रेष ओढू शकतो आपण. त्या ठिकाणातून तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 डिग्री वळलेला आहे. अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेला अँटी क्लॉकवाईज. 135 म्हणजे काय, 90 + 45. तर हे होणार 90 आणि याच्यामध्ये परत 45 ॲड करावे लागतील. म्हणजे हे 135 डिग्री रोटेशन झालेलं आहे याचं. आणि तो पहिल्या वळणानंतर या स्थानी पोहोचलेला आहे. मग या स्थानाला आपण 1 क्रमांक द्यायचा आहे. 1 क्रमांक का द्यायचा, नाही दिला तरी चालेल. पण समजा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर जर रिचेक करायचे असेल, आपल्याला कधी प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आणि जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर रिचेक करायचे असेल तर आपल्याला याच डायग्रामच्या सहाय्याने रिचेक करता आलं पाहिजे. परत एकदा डायग्राम तयार करण्याची आवश्यकता पडायला नको. त्यासाठी पहिल्या रोटेशन नंतर तो जिथे पोहोचलेला असेल त्याला आपण 1 नंबर देणार. दुसऱ्या रोटेशन नंतर तो जिथे पोहोचणार त्याला आपण 2 नाव देणार. ओके, तर हा 135 डिग्री वळला व त्यानंतर 180 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळलेला आहे. आता 180 डिग्री म्हणजे काय, तर एक्झॅक्टली अपोजिट दिशेला जाणार. म्हणजे तो आता या दिशेला बघत आहे तर त्याची दिशा आता एक्झॅक्टली अपोजिट होणार. याला आपण 2 नंबर देणार, कारण की दुसऱ्या वळणानंतर तो एक्झॅक्टली अपोजिट जाईल, म्हणजे या स्थानी येईल. आणि हीच शेवटची त्याचे स्थान आहे. आता प्रश्न विचारलेला आहे, आता तो कोणत्या दिशेला बघत आहे. आता तो कोणत्या दिशेला बघत आहे, तर तो आता नैऋत्य दिशेला बघत आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर कोणते होणार, पर्याय क्रमांक 3. अगदी लेवल 1चा हा प्रश्न आहे. आणि राज्यसेवा 2022ची जी आता परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता अशाच प्रकारचा. तर त्यामुळे सोपे प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेत एक्सपेक्टेड आहेत. त्यामुळे प्रत्येकच प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस करायचा आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 2 आपण सॉल्व करूया. हा सुद्धा रोटेशनवर आधारित प्रश्न आहे. एक व्यक्ती वायव्येस तोंड करून उभा आहे. ओके, वायव्य दिशेला बघत आहे. म्हणजे सुरुवातीचे स्थान आपण दर्शवायचे सर्कलने आणि वायव्य दिशेला म्हणजे या दिशेला तो बघत आहे. तो तेथून घड्याळाच्या दिशेने 90 डिग्री वळून पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, आता एक रोटेशन्स आपल्याला चेक करायचे आहे. तेथून घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज म्हणजे या प्रकारे असेल. 90 अंश म्हणजे 90 अंशाचा कोन अशा प्रकारे तयार होईल इथे. आणि याला नाव काय देणार आपण, 1 क्रमांक कोणता देणार, 1. म्हणजे पहिल्या रोटेशन नंतर तो इथे पोहोचलेला आहे. आता सेकंड रोटेशन 90 डिग्री वळून पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपोजिट दिशेने, म्हणजे तो या डायरेक्शनला आलेला असेल. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती, 135 डिग्री. आता 135 डिग्रीला आपल्याला ब्रेक करायचा आहे 90 + 45 मध्ये. तर या स्थानापासून तो रिटर्न जात आहे, म्हणजे या दिशेला जात आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जात आहे. तर हे 90 डिग्री ऑलरेडी इथपर्यंत येणार आणि परत 45 डिग्री रोटेट करावं लागेल. म्हणजे 90 आणि 45 हा जो कंप्लीट कोन होणार तो 135 डिग्रीचा होणार आणि ही त्याची पोझिशन नंबर 2 असेल. तर आता प्रश्न आहे, आता तो कोणत्या दिशेला बघत आहे. तर ही दिशा कोणती आहे, पश्चिम दिशा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2. तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. आता प्रश्न क्रमांक 3 परत रोटेशनवर आधारित प्रश्न आहे. एक व्यक्ती दक्षिणेला बघत आहे. मग सुरुवातीची पोझिशन्स तुम्हाला तयार करायची अशा प्रकारे. दक्षिणेला बघत आहे. तो आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री वळलेला आहे. ओके, 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे या दिशेने रिव्हर्स जाणार. तर तो या स्थानी येणार. याला आपण 1 क्रमांक देऊया, म्हणजे पहिल्या रोटेशन नंतरची पोझिशन. नंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री वळलेला आहे. परत तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे परत 45 डिग्री म्हणजे या स्थानी येणार. याला आपण क्रमांक 2 देणार, म्हणजे सेकंड पोझिशन आहे ही त्याची. आणि शेवटी घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री वळलेला आहे. आता 180 डिग्री कुठेही असो, म्हणजे क्लॉकवाईज असो किंवा अँटी क्लॉकवाईज, तो अगदी अपोजिट जाणार. म्हणजे ही त्याची तिसरी आणि शेवटची पोझिशन असणार. आता तो कोणत्या दिशेला बघत आहे, तर आता तो कोणत्या दिशेला बघत आहे, नैऋत्य दिशेला बघत आहे. त्यामुळे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर प्रकार 1चे प्रश्न रोटेशनवर आधारित असतील. आता आपण प्रकार 2चे प्रश्न सॉल्व करूया. तर प्रकार 2 साधे अंतरावरील प्रश्न, म्हणजे एक व्यक्ती 3-4दा काही अंतर चालून रोटेट होणार,
डावीकडे जाणार तो उजवीकडे जाणार. आणि इथे महत्त्वाच्या गोष्टी तीच आहे की डावीकडे जर वळलेला असेल, उजवीकडे जर त्याने वळण घेतलेलं असेल, तर त्याच्या संदर्भात आपल्याला चेक करायचं आहे. आपल्या डावीकडे किंवा उजवीकडे या संदर्भात आपल्याला चेक करायचं नाही. तर प्रश्न क्रमांक 4 आपण सॉल्व्ह करूया. प्रश्न आहे, दीपकने सरळ पूर्वेकडे चालण्यास सुरुवात केली. ओके, 75 मीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळला. तर मग आता कशा प्रकारे सुरुवातीचे स्थान आपल्याला दर्शवायचे, हे सुरुवातीचे स्थान सर्कलने दर्शवायचे आहे. आणि तो पूर्वेकडे चालण्यास सुरुवात केली म्हणजे या दिशेला तो चालत गेलेला आहे 75 मीटर. तर अंदाजाने आपण अंतर काढायचं आहे 75. इथे पोहोचलेला आहे. चालल्यानंतर तो डावीकडे वळला. आता तो अशा प्रकारे जात आहे तर त्याचा डावा हात वरच्या दिशेला येईल म्हणजे उत्तरेकडे जाणार. तो डावीकडे वळलेला आहे म्हणजे या दिशेला त्याने टर्न घेतलं आणि 25 मीटर सरळ चालला. आता हे 25 मीटरचे अंतर कापले आहे. आता इथे अंतर दर्शविताना हे थोडं लक्षात घ्यायचं की 75 मीटरची रेष थोडी मोठी असेल, 25 मीटरची रेष कशी असेल, थोडी छोटी असेल. हे सिंपल गोष्टी आपल्याला डायग्राम्समध्ये आणायच्या आहेत. मग इथे काय म्हटलेलं आहे, पुन्हा डावीकडे वळून 40 मीटरचे अंतर कापले. आता वर जात आहे तो आता डावीकडे वळलेला आहे म्हणजे हा डावा हात त्याचा या बाजूला येईल पश्चिमेला. तर डावीकडे वळून त्याने 40 मीटरचे अंतर कापलेले आहे म्हणजे 40 मीटर इथे कुठेतरी येईल. ओके, आता 45 पेक्षा 40 हे लहान कमीच असतील त्यामुळे मध्येच कुठेतरी ते अंतर येणार आहे. पुढचे वाक्य, तेथून पुन्हा एकदा डावीकडे वळून 25 मीटर चाललेला आहे. परत एकदा डावीकडे वळलेला आहे. तर तो अशा प्रकारे जात आहे तर डावीकडे म्हणजे तो आता दक्षिणेकडे येणार, या डायरेक्शनला येणार आणि 25 मीटर अंतर चाललेलं आहे म्हणजे तो एक्झॅक्टली या रेषेवर येईल. कारण की विरुद्ध बाजू कशा असतात, समान असतात. तर हे 25 आहे तर हे सुद्धा 25 असेल म्हणजे या पॉईंटवर येणार आणि इथे येऊन तो थांबलेला आहे. इथे सर्व माहिती आता एंड झालेली आहे. हे शेवटचे स्थान आहे त्यामुळे त्याला आपण काय करणार, बॉक्सने दर्शविणार. सुरुवातीचे स्थान सर्कलने, शेवटचे स्थान बॉक्सने दर्शवायचं. काहीही कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही. प्रश्न आहे तो सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे. आता हे सुरुवातीचे स्थान म्हणजे इतके अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. आता एकूण अंतर होते 75 आणि ऑलरेडी जितके अंतर आहे ते आहे 40 मीटरचे म्हणजे उर्वरित अंतर किती होणार, 75 वजा 40 बरोबर 35 मीटर हे आपलं उत्तर येईल. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता पुढील प्रश्नसुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत पण तुम्ही सर्वदा प्रथम सॉल्व्ह करा आणि त्यानंतर काही डाऊट असेल तर तुम्ही याचं सॉल्युशन बघू शकता, कशा प्रकारे आपल्याला बेस्ट सॉल्युशन्स करता येईल. प्रश्न क्रमांक 5, कुणाल उत्तरेकडे 10 मीटर चालत गेला. आता बघा सुरुवातीची पोझिशन अशा प्रकारे द्यायची, उत्तरेकडे 10 मीटर चाललेला आहे. त्या स्थानापासून दक्षिणेकडे 6 मीटर चाललेला आहे. दक्षिणेकडे म्हणजे परत खालच्या दिशेला आलेला आहे तो, म्हणजे रिव्हर्स त्याच ट्रॅकवर येईल त्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तो परत दक्षिणेला 6 मीटर अंतरावर आलेला आहे. टोटल अंतर 10 होते म्हणजे हे उर्वरित अंतर किती असणार, 4 असणार. ते लगेच लिहून घ्यायचं आपण, नंतर साठी काही ठेवायचं नाही. लगेच ज्या ज्या गोष्टी आपल्याला तिथे लिहिता येतील त्या आपण लिहायच्या आहेत. तेथून पुन्हा 3 किलोमीटर पूर्वेकडे चाललेला आहे. पूर्व दिशेला म्हणजे या दिशेला 3 किलोमीटर चाललेला आहे. तर सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात तो कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे म्हणजे हे शेवटचे स्थान झालेले आहे. बघा हे सुरुवातीचे स्थान आणि हे शेवटचे स्थान. आता पहिला प्रश्न आहे, तर सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात तो कोणत्या दिशेला आहे म्हणजे सुरुवातीच्या स्थानावरून त्याला जर बघितलं तर तो कोणत्या दिशेला दिसेल. तर सुरुवातीच्या स्थानाच्या संदर्भात तो या दिशेला आहे. ओके, या दिशेला आणि ही दिशा कोणती, ईशान्य. तर ईशान्य दिशेला आहे आणि किती अंतरावर आहे म्हणजे हे अंतर काढायचं आहे आपल्याला. हे 4 + 3 अशा प्रकारे करायचं नाही, पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करायचा. म्हणजे हे एक बाजू 4 एक बाजू 3 आहे तर ऑब्व्हियसली ही बाजू किती असेल 5. आपण सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, 5 किलोमीटर ईशान्य. तर 5 किलोमीटर ईशान्य हे पर्यायामध्ये नाही त्यामुळे यापैकी नाही हा पर्याय आपण टिक करायचा. आणि यापैकी नाही हा पर्याय टिक करताना काहीही कन्फ्युजन मनात ठेवायचं नाही की आपलं उत्तर चुकीचं असेल. यापैकी नाही हा सुद्धा एक व्हॅलिड पर्याय आहे त्यामुळे जर उत्तर मॅच करत नसेल तर तुम्हाला यापैकी नाही हा पर्याय नक्कीच टिक करायचा आहे. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6 आणि बरेच प्रश्न आपण 9 प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जेणेकरून प्रत्येक प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता यावेत आणि परीक्षेत सुद्धा कोणताही डायरेक्शनवरील प्रश्न आला तरीसुद्धा तो तुम्हाला सॉल्व्ह करता यावा. ओके, प्रश्न क्रमांक 6, लोकेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 15 किमी चाललेला आहे. तर बघा सुरुवातीचे स्थान उत्तरेकडे 15 म्हणजे वरच्या दिशेला 15 किमी. मग त्याने पश्चिमेकडे वळून 10 किमी अंतर कापले. ओके, पश्चिमेकडे वळून 10 किमी. तर पश्चिम दिशेला म्हणजे या दिशेला 10 किमीचे अंतर कापणार तो.
मग त्याने दक्षिणेकडे वळून 5 किमी अंतर कापलेले आहे. आता दक्षिणेकडे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल आणि 5 म्हणजे इथे कुठे मध्ये तरी येईल, कारण की हे अंतर ज्यावेळी 15 आहे तर हे अंतर त्याच्यापेक्षा कमीच असेल ना 5, त्यामुळे हे व्यवस्थितरित्या आपल्याला दर्शवायचं आहे. तो आता इथे पोहोचलेला आहे. शेवटी पूर्वेकडे वळून त्याने 10 किमी अंतर कापले, म्हणजे परत तो या दिशेला चाललेला आहे. ओके, आणि 10 किमी अंतर, तर हे 10 आहे तर याच्या पॅरेललमध्ये अगदी हे सुद्धा 10 असेल, म्हणजे हे 10 किमी अंतर पूर्वेकडे आणि हे त्याचे शेवटचे स्थान झालेले आहे. आता बघू शकतो आपण की हे पूर्ण अंतर 15 किलोमीटरचे होते, या विरुद्ध बाजू कशा असतात, सेम असतात, म्हणजे हे अंतर 5 किलोमीटरचे आहे. तर ऑब्व्हियसली हे जे अंतर असेल ते किती किलोमीटरचे असेल, 10 किलोमीटरचे असेल. तर हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचे आहेत. आता प्रश्न विचारलेला आहे तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेने आहे. आता डायरेक्शनवर प्रश्न विचारलेला आहे. तो त्याच्या घरापासून, आता त्याचे घर म्हणजे सुरुवातीचे स्थान, या स्थानापासून तो कोणत्या दिशेला आहे, तर सुरुवातीच्या स्थानापासून बघितलं तर तो या दिशेला दिसत आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, उत्तर दिशा. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार, 3. दिशेवर आधारित सिंपल हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आणि शेवटचे 2 जे प्रश्न आहेत ते वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील, डिफिकल्ट नाहीत पण थोडे ट्रिकी प्रश्न असतील, त्यामुळे ते प्रश्न नक्की सॉल्व करायचे आहेत तुम्हाला. पी त्याच्या घरापासून पश्चिमेकडे 25 मीटर अंतर चालल्यानंतर उजवीकडे वळलेला आहे. पी त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला गेलेला आहे, पश्चिमेला. तर समजा हे सुरुवातीचे स्थान, त्याच्या घरापासून तो पश्चिमेला गेलेला आहे, म्हणजे या पश्चिमेला किती मीटर अंतरावर, 25 मीटर अंतरावर आलेला आहे. चालल्यानंतर उजवीकडे वळलेला आहे, तो अशा प्रकारे जात आहे तर उजवा हात उत्तरेकडे असेल. ओके, उजवीकडे वळला आणि 10 मीटर अंतर चाललेला आहे, म्हणजे उत्तरेकडे तो 10 मीटर अंतर चाललेला आहे उजवीकडे. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळला आणि 25 मीटर अंतर चाललेला आहे. आता बघा, 15 मीटर अंतर चाललेलं आहे उजवीकडे, म्हणजे या दिशेला परत 15 मीटर. आता हे 25 आहेत तर याच्यापेक्षा कमी अंतर असेल. पुढचा प्रश्न जो आहे, आता या प्रश्नामध्ये रोटेशन आणि डिस्टन्स म्हणजे अंतर दोघांचं कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे. प्रकार 1 मध्ये फक्त आपण रोटेशन्स बघितले. प्रकार 2चे जे आतापर्यंत आपण प्रश्न सॉल्व्ह केले आहेत त्यांच्यामध्ये फक्त डिस्टन्स आलेलं होतं. आता हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे, तर त्यामुळे इथे व्यवस्थितरित्या आपल्याला प्रश्न कव्हर करायचा आहे. यानंतर त्याच्या उजवीकडे 135 डिग्री वळायची आहे. आता इथनं त्याला 135 डिग्री उजवीकडे वळायचं आहे. तो आता या दिशेला जात आहे, तर याचा उजवा हात म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये या दिशेला येईल, तर त्याला 135 डिग्री अशा प्रकारे रोटेट व्हायचं आहे. तर तो आता या दिशेला आहे, तर 135 डिग्री म्हणजे कसं होईल, या दिशेला जर कोणी बघत असेल तर 135 डिग्री म्हणजे 90 अधिक 45, तो या दिशेला येणार, म्हणजे या दिशेला रोटेट करायचं आहे त्याला. आणि 30 मीटर अंतर कापायचे आहे. किती मीटर अंतर कापायचे आहे, 30 मीटर अंतर कापायचे आहे. तर आता तो कोणत्या दिशेला जात आहे, आता तो अंतर जर 30 मीटर कापायचे आहे, पण तो दिशा कोणती असेल, ही दिशा असेल, आणि ही दिशा कोणती आहे, नैऋत्य दिशा. म्हणजे इथे डिस्टन्सचा विचार करायचा नाही, फक्त डायरेक्शन विचारलेला आहे. तर तो आता 135 डिग्रीने रोटेट झालेला आहे, तर तो कोणत्या दिशेला असेल, नैऋत्य दिशेला असेल. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 8 थोडा मोठा प्रश्न दिसतोय आणि ट्रिकी वाटतो आहे, पण सोपा असतो. पण फक्त आपल्याला थोडी हिंमत करावी लागते की असे प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत म्हणून. कारण की डायरेक्शनचा कोणताही प्रश्न डिफिकल्ट नसतो, त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला सॉल्व करता येतं. फक्त आपल्याला थोडं करेज दाखवावं लागेल की आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. आणि राज्यसेवेमध्ये समजा अशा प्रकारचे लेंदी प्रश्न जर आले किंवा PSI मेन्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले, तर त्यावेळी हे प्रश्न नक्कीच आपण सॉल्व करावेत. ओके, तर चला प्रश्न सॉल्व करूया. 150 किमी लांबीच्या सरळ रस्त्याच्या दोन्ही टोकाकडून 2 कार धावण्यास सुरुवात करतात. ओके, म्हणजे 150 मीटर लांबीचा हा रस्ता आहे आणि ह्या 2 टोक आहेत. एक कार या दिशेने निघालेली आहे आणि एक कार त्याच्या दुसऱ्या टोकापासून निघालेली आहे. म्हणजे दोन्ही कार एकमेकांकडे येत आहेत. पहिली कार 25 किमी धावते. तर समजा ही पहिली कार आहे असं गृहीत धरूया आणि ही दुसरी कार आहे. हे टोटल अंतर किती आहे, 150 किमी आहे. पहिली कार जी आहे ती 25 किमी धावलेली आहे, म्हणजे समजा इथपर्यंत आलेली आहे 25 किमी. नंतर 15 किमी धावते व उजवीकडे वळण घेते. आता उजवीकडे वळलेली आहे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल, दक्षिणेकडे येणार. आणि किती अंतर कापते, 15 किमी अंतर कापते. हे 15 किमी. नंतर आणखी 25 किमी अंतर चालते, ते नंतर डावीकडे वळते. आता ही जी कार आहे मग ती आता डावीकडे वळलेली आहे, म्हणजे ती पूर्वेला जाणार. अशा प्रकारे जात आहे तर डावा हात या बाजूला येईल. मग किती चाललेली आहे, 25 किमी. मग समजा हे 25 किमी चाललेली आहे डावीकडे वळून. नंतर मुख्य रस्त्याकडे जाण्यासाठी परत सुरुवात करते, म्हणजे परत मुख्य रस्त्याकडे ती जात आहे.
म्हणजे ते आता इथे पोहोचणार. म्हणजे एकूण जर सुरुवातीच्या स्थानापासून म्हणजे डाव्या टोकापासून बघितलं तर एकूण किती किमीचं अंतर कव्हर झालेलं आहे? 25 अधिक 25 म्हणजे 50 किमीचं अंतर इथे कव्हर झालेलं आहे. आता पुढे बघूया. दरम्यान म्हणजे या दरम्यान काय झालं? किरकोळ बिघाडामुळे दुसरी गाडी मुख्य रस्त्याने केवळ 35 किमी धावते. दुसरी गाडी फक्त किती किमी धावलेली आहे? 35 किमी. म्हणजे या टोकावरून येणारी जी कार आहे ती फक्त 35 किमीचे अंतरच कव्हर करू शकलेली आहे. म्हणजे बघा, कार 1ची पोझिशन ही आहे आणि कार 2ची पोझिशन ही आहे. आणि प्रश्न काय विचारलेला आहे? यावेळी दोन्ही गाड्यांमधील अंतर किती असेल? दोन्ही कारमधील अंतर किती असेल? तर हे अंतर आपण इझिली काढू शकतो. पहिल्या कारने 50 किमी अंतर कव्हर केलेले आहे, दुसऱ्या कारने 35 किमी अंतर कव्हर केलेले आहे. म्हणजे दोन्ही कार मिळून 85 किलोमीटरचे अंतर कव्हर केलेले आहे. म्हणजे त्यांच्यामधील अंतर किती असेल? 150 मायनस 85 किलोमीटर अंतर आपल्याला मायनस करावे लागेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 65 किलोमीटर, 65 किलोमीटर हे त्या दोन कारमधील अंतर असेल. तर बघा, माहिती थोडी जास्त दिसत असली तरी प्रश्न डिफिकल्ट नव्हता. फक्त तुम्हाला अटेम्प्ट करणे खूप गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचा एक पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. हा क्वेश्चन नक्कीच तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी सॉल्व करा आणि त्यानंतरच या प्रश्नाचं सॉल्युशन बघा. चला बघा, प्रश्न क्रमांक 9. एक रिंग रोड आहे, 4 स्थाने आहेत त्यामध्ये. एक रिंग रोड 4 स्थाने ABCD यांना जोडतो. रस्ता वर्तुळाकार आहे, म्हणजे अशा प्रकारचा रस्ता असेल आणि इथे कुठेतरी 4 स्थाने आहेत, ते आता एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाहीत व त्याच्या केंद्राकडे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. तर हा रस्ता वर्तुळाकार आहे आणि हे केंद्र आहे, याच्याकडे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. त्या रस्त्याच्या केंद्रावर एक झाड आहे, म्हणजे समजा इथे झाड आहे जे A पासून 20 किमी आहे. तर समजा A इथे आपण या रिंग रोडवर तयार केलं, तर मग हे अंतर किती असेल? 20 किमी असेल. आणि हे अंतर 20 किमी आहे, म्हणजे या परिघावरून म्हणजे सर्कम्फरन्सवरून सेंटरपर्यंत जे अंतर असते त्याला आपण काय म्हणतो? त्रिज्या म्हणतो, रेडियस म्हणतो. म्हणजे R किती आहे? 20 किलोमीटर आहे. आणि या पॉईंटपासून कोणतेही जर अंतर आपण घेतले ते सुद्धा किती किमी असेल? 20 किमीच असेल. आणि हेच याच लॉजिकने ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्या रस्त्याच्या केंद्रावर एक झाड आहे जे A पासून 20 किमी अंतरावर आहे. तुम्ही A पासून सुरुवात करत पूर्ण रस्त्याची एक परिक्रमा केली. म्हणजे तुम्ही A पासून सुरुवात केली आणि पूर्ण रस्त्याची एक परिक्रमा केली आणि परत A वर पोहोचले आणि चारही स्थानांना भेट देत शेवटी स्थान A वरच पोहोचले. ओके, A वरच पोहोचले. तिथून केंद्राकडे त्या झाडाखाली गेले, म्हणजे तुम्ही परत या झाडाखाली आलेत. आता तुम्ही इथे आहात. त्या ठिकाणाहून शेवटी तुम्ही रिंग रोडवर B व Cच्या मध्ये कुठेतरी चालत आलेत. आता B व C कुठेही असेल, समजा B इथे असेल आणि C इथे असेल, मग तुम्ही या झाडापासून इथपर्यंत चालत आलेत B व Cच्या मध्ये. तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्या झाडापासून B व C यांच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला किती अंतर चालावे लागले? तर किती अंतर चालावे लागले? सिंपल आहे, त्रिज्या इतकेच अंतर चालावे लागले. म्हणजेच किती किलोमीटर अंतर चालावे लागले? 20 किलोमीटर. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. तर माहिती थोडी डिफिकल्ट, कन्फ्युजिंग असली तरी या प्रश्नाचे उत्तरमध्ये काहीही कॅल्क्युलेशन करायचे नव्हते. फक्त त्रिज्येचा कॉन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचा होता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बेसिक्स, जे डायरेक्शन दिशामापनाचे बेसिक्स कॉन्सेप्ट्स आहेत ते आपण बघितलेले आहेत 4. तुम्ही ते सुद्धा रिवाईज करा. प्रकार 1 म्हणजे रोटेशनवर आधारित प्रकार आणि प्रकार 2 म्हणजे साधे प्रश्न. एखादा व्यक्ती डावीकडे 15 किलोमीटर चाललेला असेल, मग 20 किलोमीटर चाललेला असेल, मग 50 किलोमीटर चाललेला असेल, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आणि तिसरा प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, तो सुद्धा महत्त्वाचा प्रकार आहे. तर थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये.